संदर्भातला पुष्कर जोगचा ह्यूमन कोकेन हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। त्यांना आत्ता मात्र लवकरच आपण यूएई मध्ये शिफ्ट होण्याचा देखील निर्णय घेतलाय। त्यानं नुकताच गोल्डन व्हिसा मिळवलेला आहे, पण त्याच्या या पोस्टमुळे त्याच्या या निर्णयाचं काहींनी कौतुक केलेलं आहे तर काहींनी त्याला ट्रोल देखील केलेलं आहे। तर आज मला माझा गोल्डन व्हिसा मिळालेला आहे, आता मी अधिकृतपणे यूएईचा रहिवासी झालेलो आहे। हे सगळं माझ्या मुलीसाठी, तिच्या आनंदासाठी आणि कल्याणासाठी करत असल्याचं त्यानं सांगितलेलं आहे। तिच्या भविष्यासाठी आपण हे करतोय आणि धन्यवाद व्यक्त करत असताना आई बाबा धन्यवाद डॉक्टर अमोल सुहास जोग आणि गॉड आभारी आहे असं त्यानं म्हटलं होतं। पण त्याचा हा निर्णय त्यानं का घेतला, हा गोल्डन व्हिसा म्हणजे काय आहे याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत यावेळेला आहे खुद्द अभिनेता पुष्कर जोग। पुष्कर, स्वागत आहे। यूएईचा गोल्डन व्हिसा मिळवणं, मात्र त्यानंतर ज्या प्रकारे या सर्व गोष्टींकडे पाहिलं जात आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की अनेक इलाइट असलेले कलाकार असतील किंवा इतर व्यक्ती हे इतर देशांचा व्हिसा मिळवणं किंवा गोल्डन व्हिसा मिळवत आता जसं यूएईचं नागरिकत्व मिळताना दिसतंय। काय नेमकी ही सगळी भानगड आहे, का असा निर्णय घ्यावासा वाटला पुष्कर? थँक्यू विशाल। ऍक्च्युली भांगड काही नाहीये, भांगड क्रिएट करतात हे ट्रोलर्स। बर। आणि मला सर्वप्रथम तुझ्या माध्यमातून हे सांगायचं आहे की संपूर्णपणे अभ्यास असल्याशिवाय किंवा विषय काय आहे, मी काय बोललोय, ह्याचा ह्याचा संपूर्णपणे आढावा घेतल्याशिवाय लोकांनी कमेंट करू नये किंवा ट्रोल करू नये। बर। अ, मी मला यूएईचा गोल्डन व्हिसा मिळाला, पण मी लाईफ टाइम इंडियन सिटीजनच राहणार आहे। बर। इट इज ओनली दुबई रेसिडेन्सी, कारण तिथे मी काही इन्व्हेस्टमेंट केले, काही गुंतवणूक केली आणि इट इज अ व्हेरी नॉर्मल थिंग। म्हणजे तुम्ही बॉलिवूडचे कलाकार जर बघत असाल, संजय दत्त म्हणा, आर माधवन म्हणा, सोनू निगम, मिक्का, हे सगळ्यांना देतात, तिथे राहतात ऑफकोर्स, बट इंडियन सिटीजनच आहेत ते। दुबई यूएई कुणाला सिटीजनशिप देत नाही, त्यामुळे इट इज ओनली अ रेसिडेन्सी। आणि हे गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट हा माझा वैयक्तिक निर्णय आहे। सो भांगड काही नाहीये आणि यूएई मध्ये मी शिफ्ट होणार, ही माहिती चुकीची आहे, असं काही नाहीये। मी इथेच काम करणार आहे, कारण की मला जे काही दिलं माझ्या महाराष्ट्राने दिलंय, माझ्या भारताने दिलंय। सो हे बोलत असताना सुद्धा मला कुठेतरी असं वाटतं की मगाशी तुमची बातमी ऐकत होतो, तर तुम्ही पण सहमत असाल याला, की आज म्हणजे आज महाराष्ट्रात राहणाऱ्या सामान्य माणसाला काय मिळतंय हे जर आपण विचारलं, स्वतःच्या मनाला विचारा। पण सगळं चालू आहे ना, सब चलता है भाई। म्हणजे स्कॅम चालू आहेत, घोटाळे चालू आहेत, राजकारण चालू आहे, ड्रामा चालू आहे, खड्ड्यात आपण आहोत, ट्रॅफिक, प्रदूषण, पण काय कोणाला पडलेलं नाही, मस्त चाललंय। मग ह्या जर वातावरणात जर मला वाटत असेल की मी कुठल्या तरी बाहेरच्या देशात व्यवसाय करावा किंवा तिथे घर घ्यावं, तर त्याच्यात काय चुकीचं आहे? आणि इथे बरोबर। एवढं सगळं आपण करून आवाच्या सव्वा टॅक्सेस भरतोय की आपण, मी भरतोच आहे। मग तिथे जर मला वाटलं की नाही बाबा, मला व्यवसाय तिथे करायचा जिथे मला काही समजा एक टॅक्स बेनिफिट होईल किंवा बिझनेसमध्ये जरा फायदा होईल। कारण की इथे विशाल कसं आहे ना, मी आज काहीही बोललो, काहीही पोस्ट केलं, तरी लोक इनटॉलरंट झालेले आहेत। तुम्ही कुठल्याही विषयावर बोलू शकत नाही इथे। आज मी कुठल्याही विषयावर बोललो, तिथे काहीतरी वाद होणार, ट्रोल करणार आणि लोक कॉन्ट्रोवर्सीज। कॉन्ट्रोवर्सीज करतात। लोक अजूनही तू ह्याचा, तू त्या जातीचा, तू ह्याचा, तू त्याचा, त्याच्यात अडकलेले आहेत। अरे बाहेर या, बाहेर या त्यातून। आपल्या देशाचं काय प्रगती बघा, स्वतः काहीतरी करा। निश्चित। कमेंट्समध्ये कमेंट्समध्ये शिव्या घालणं सोपं आहे, काय अर्थ नाही। आणि मराठी माणसाची बरोबर आहे। प्रगती मराठी माणसाला बघवत नाही, हे पुन्हा एकदा मला ट्रोलर्सनी बरोबर आहे दाखवून दिलं। पुष्कर, उद्विग्न